नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे सोमनाथ आणि तुम्ही पाहत आहात सोमा 07 यूट्यूब चॅनल। आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे। आज मी तुम्हाला कोणताही सल्ला देणार नाही, तर आमच्या शेतात घडलेला खरा अनुभव सांगणार आहे। मित्रांनो, पहिल्या वर्षी आम्ही यावर्षी तुरीची लागवड केलेली आहे। 5 एकर या मोठ्या क्षेत्रावर आम्ही तुरीची लागवड केलेली आहे। पहिल्याच वर्षी तुरीने आम्हाला चांगलं जिरवलं म्हटले तर वावगे ठरणार नाही, कारण एक चूक आमच्याकडून झाली आणि त्याची मोठी किंमत आम्हाला मोजावी लागली। तर मित्रांनो, तुम्हीही तुरीची शेती करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, आम्ही मोठ्या आशेने यावर्षी तुरीची लागवड केलेली होती। सर्वप्रथम आम्हाला असे वाटले की तुरीला खर्च कमी आहे आणि मेहनतही खूप कमी आहे, त्यामुळे आम्ही मका लावण्याच्या ऐवजी तूर पिकाला प्राधान्य दिले। कारण मकेला खर्च आपण पाहतच आहात, कीड रोग नियंत्रण, लष्करी अळी, तण नियंत्रण आणि मकेचे बियाणे हे खूप महाग आहेत, त्यामुळे आम्ही तुरीची लागवड केली। पेरणीनंतर तूर चांगली उगवली होती, झाडाची वाढ ही चांगली झाली होती। आमचा प्लॅन स्पष्ट होता। थोडी वाढ झाली आणि थोडे तण दिसले की लगेच कोळपे मारायचे, त्यामुळे तणही नियंत्रणात राहील आणि तुरीलाही चांगली वाढ मिळेल। पण मित्रांनो, निसर्गाचा प्लॅन काही वेगळाच होता। पावसाने सगळंच बदललं। ज्या दिवशी कोळपे मारण्याचा विचार केला होता त्याच वेळी पाऊस सुरू झाला। 1 दिवस 2 दिवस मग सलग पाऊस सुरू होता, त्यामुळे 10 दिवस शेतामध्ये ट्रॅक्टर आणि बैल दोन्हीही जात नव्हते। शेतात ओलावा होता, माती खूप ओली होती। आम्ही वाट पाहत राहिलो, उद्या जाऊ परवा जाऊ, तोपर्यंत उशीर झाला। मित्रांनो, पावसामुळे तण अक्षरशः फुटलं होतं। 10 दिवसामध्ये शेताचा रंग सर्व बदलून गेलेला होता। जिकडे बघावं तिकडे तणच तण दिसत होतं। तुरीची झाडं दिशेनाशी झाली होती। तेव्हा आम्हाला समजलं की आता परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे। जर तुरीमध्ये तणनाशक वापरावे तर तुरीच्या पिकावरती नंतर दुष्परिणाम होतो, असे काही येथील जाणकार लोकांनी सांगितले। आणि जर तुरीमध्ये आता बैलाने कोळपे मारावे तर कोळपे तण खूप जास्त झालेले होते। कोळपे मारताना तण कोळप्यामध्ये अडकत होते आणि पुढील तुरीच्या झाडापर्यंत जात होते आणि पुढील झाड तुरीचे उपसून निघत होते। त्यामुळे आम्ही कोळपे मारण्याचा विचार केलेला नाही। एका ओळीमध्ये आम्ही कोळपे चालवले, परंतु तुरीचे खूप नुकसान होऊ लागले, त्यामुळे आम्ही कोळपे बाहेर काढले। शेवटी आता पर्याय एकच उरला होता, खुरपणी। आम्ही 7-8 मजूर बायका खुरपणीसाठी कामाला लावल्या। घरचेही 2-3 माणसे, सगळे शेतात उतरलो। सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त तण काढायचं। मित्रांनो, बायका म्हणजे मजूर जे आहेत ते 9 ते 2 या वेळेतच काम करतात। 9 ते 2 काम करतात आणि आमच्याकडे 300 रुपये हजेरी आहे। तुमच्याकडे किती हजेरी आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनद्वारे कळवा। एकही मिनिट जास्त झाला तर ते पिकात थांबत नाहीत। 9 ते 2 या वेळेतच ते काम करतात। त्यांच्या 9 ते 2 या 5 तासामध्ये किती कमवायचे। 2 वाजता ते घरी जातात। एक दिवस तण काढले, दुसऱ्या दिवशीही बायका लावल्या, तिसऱ्या दिवशीही बायका लावल्या, चौथ्या दिवशीही बायका लावल्या, 5व्या दिवशीही बायका लावल्या आणि 6व्या दिवशीही बायका लावल्या। सलग 6 दिवस खुरपणी केली। तेव्हा कुठे शेत स्वच्छ दिसायला लागलं। या एका चुकीमुळे मजुरीवर खूप खर्च झाला, वेळ गेला, मेहनतही वाढली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानसिक ताणही आला। पण यावर्षी आम्ही एक धडा शिकलो, तण लहान असताना नियंत्रण केलं तर खर्च कमी होतो। वेळोवेळी आम्ही कोळपे मारायला हवे होते। लवकरच कोळपे मारले असते तर इतका ताणही झाला नसता आणि इतका खर्चही आला नसता। कोळपे बैलाच्या सहाय्याने कोळपे मारले असते तर तणाचा वेळीच बंदोबस्त झाला असता आणि पुढेही मोठे तण उगवले नसते आणि पुढेही आणखी एकदा कोळपे मारले असते तर सर्व तणांचा नायनाट झाला असता आणि खर्चही कमी आला असता। उशीर झाला तर खूप मेहनत घ्यावी लागते,
त्यामुळे मित्रांनो, तुम्हीही तुमच्या शेतात तूर केली असेल तर लवकरच तणाचा बंदोबस्त करावा, लवकरच कोळपे मारून घ्यावे, नाहीतर लवकरच तण नियंत्रण करून घ्यावे. मजुराच्या सहाय्याने तण नियंत्रण करायचे झाले तर खूप खर्च येतो आणि खूप ताणही पडतो. परंतु मित्रांनो, मजुराच्या सहाय्याने केलेले हे तण नियंत्रण म्हणजे खुरपणी केलेली केव्हाही चांगली, कारण सर्व तण निघते, परत तुरीमध्ये तण राहत नाही. जेव्हा परत तुरी मोठ्या होतील आणि तण आले तरी ते तण तुरीवरती दुष्परिणाम करू शकत नाही. त्यामुळे योग्य वेळी तण नियंत्रण करणे महत्त्वाचे आहे. मित्रांनो, तूर पिकामध्ये तण नियंत्रण हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. हे सर्वात महत्त्वाचे काम आहे. जर तण नियंत्रण वेळेवर झाले नाही तर तूर पिकाची वाढ खुंटू शकते आणि पुढे फुलोरा, शेंगा लागणे आणि उत्पादनावरही मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तण नियंत्रण करणे महत्त्वाचे असते. जर आपणास फवारण्यास थोडा उशीर झाला तरी चालेल, परंतु तण नियंत्रण आणि शेंडा खुडणी हे तुरीमध्ये महत्त्वाच्या बाबी आहेत. शेंडा खुडणी आणि तण नियंत्रण या दोन गोष्टी ठरवतात की तुरीला पुढे फुलोरा कसा लागतो, शेंगा कशा लागतात आणि शेंगाची फळधारणा कशी होते. हे सर्व पहिल्या एका महिन्यामध्येच आपला समजते. त्यामुळे पहिल्या महिन्यामध्ये तण नियंत्रण करणे आणि शेंडा खुडणी करणे सर्वात महत्त्वाचा भाग आहे. मित्रांनो, हा आमचा स्वतःचा अनुभव आहे. तुम्ही आमच्यासारखी चूक करू नका. वेळेत तण नियंत्रण करा, वेळेत कोळपे मारा, वेळेत तणनाशकाचाही लहानपणी वापर करा. मित्रांनो, तुमच्याही शेतात असा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि मित्रांनो, तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा, तुमच्या शेतामध्ये तूर लागवड केली आहे का, किती एकरमध्ये तुम्ही तूर लागवड केली आहे, तुम्ही शेंडा किती दिवसांनी खोडता, तुमच्या शेतामध्ये तुम्ही तण नियंत्रण कसे करता, फवारणी करता की कोळपे मारता, की बैलांच्या सहाय्याने कोळपे मारता, की मजुरांच्या सहाय्याने तण नियंत्रण करता. आम्हाला कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा. आणि तुम्ही कोणत्या तुरीची लागवड केलेली आहे, कोणते बियाणे लागवड केलेले आहे, हेही आम्हाला कमेंट सेक्शनद्वारे कळवा. मित्रांनो, आम्ही यावर्षी 5 एकर क्षेत्रामध्ये खडका या वाणाची लागवड केलेली आहे. सध्या तुरीला 50 दिवस पूर्ण झालेले आहेत. यावेळी आम्ही तण नियंत्रण, शेंडा खुडणी ही कामे करून घेतलेली आहेत. सध्या आता तुरीला पाणी सोडून त्यानंतर वरखाताचा डोस देऊन याचे नियोजन आम्ही पुढे करणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेतकरी मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि अशा शेतीविषयक प्रत्यक्ष अनुभवासाठी शेतकरी सोमा 07 यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान, जय किसान.